नमस्कार. सॅमटेक डिजिटल सपोर्ट चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत महाडीबीटी पोर्टलवरती डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि त्याची जी प्रोसेस आहे ती कशी करायची. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे, गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे आणि महाडीबीटी ॲग्रीटेक वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यावरती जाऊन सर्वात पहिले आपल्याला शेतकऱ्याचं जे फार्मर आय डी आहे, म्हणजे आपण ज्याला शेतकरी आय डी नंबर म्हणतो, तो आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकून सर्च करून घ्यायचा आहे. कारण यावेळेस पहिल्यांदा कसं होतं की आधार नंबर टाकून OTP घेऊन लॉग इन करता येत होते. आता तसं नाही, आता फार्मर आय डीने लॉग इन करावं लागते. तर आता या ठिकाणी आपण फार्मर आय डी हा शोधून काढलाय आणि त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे आपल्याला जायचं आहे महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवरती. वेबसाईटमध्ये आल्याच्या नंतर तो शेतकरी आय डी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. प्रविष्ट केल्याच्या नंतर आपल्याला OTP येईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. जसं की या ठिकाणी आपण शेतकरी आय डी टाईप केलाय. आता OTP येईल आणि OTP आल्यानंतर हा OTP आपण या ठिकाणी टाईप करून घेतलाय. OTP टाईप केल्याच्या नंतर आता आपल्याला मेन गोष्ट करायची म्हणजे या ठिकाणी जात आपल्याला ही अपडेट करायची आहे. जात आणि अपंगत्व असेल तर या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे आणि ज्यांना अपंगत्व असेल त्यांनी अपंगत्वाचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचं त्यांना विशेष सवलत ही या ठिकाणी मिळणार आहे. तर जात आणि अपंगत्वाचं ही माहिती अपलोड केल्याच्या नंतर दुसरा टप्पा येतो. जसं की एक ऑप्शन आहे चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आल्यानंतर वैयक्तिक कागदपत्रांवरती क्लिक करून आपल्याला आपण केलेला जो अर्ज आहे, जो आपला अर्ज मंजूर झालेला आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कागदपत्र अपलोडवरती क्लिक करून सर्वात पहिले बँक खाते पासबुक हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या, बँक खाते पासबुक हे 15 KB ते 500 KBच्या मध्ये आणि JPG किंवा PDF फाईलमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. तुम्ही PNG फाईल सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. आपलं बँक पासबुक अपलोड झालेलं आहे. बँक पासबुक नंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे, आपल्याला जर संमती पत्र तेव्हा घ्यावं लागेल जेव्हा आपल्या एकापेक्षा अधिक खातेदार या ठिकाणी सामायिक असेल आणि नसेल तर त्याची आवश्यकता नाही. नंतर आपण हमीपत्र हे स्कॅन करून घेऊया, जे आपल्याकडे 2 अलग अलग पेजेसमध्ये आहे. तर त्यासाठी मी NAPS नावाचं स्कॅनर या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि स्कॅनरमध्ये डॉक्युमेंट टाकून डॉक्युमेंटला स्कॅन म्हटलंय. या ठिकाणी माझं पहिलं डॉक्युमेंट हे स्कॅन झालेलं आहे आणि मी दुसरं डॉक्युमेंट टाकून परत त्याला स्कॅन म्हटलंय. असे 2 डॉक्युमेंट या ठिकाणी माझे तयार झालेले आहे आणि 2 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करण्यासाठी आपल्याला PDF फाईल तयार करावी लागेल. या फाईलला मी सेव्ह PDF म्हटलं आणि माझं निश्चित फोल्डरमध्ये या ठिकाणी मी त्याला घेऊन गेलो आणि त्याला एक नाव दिलंय हमीपत्र म्हणून आणि त्याला सेव्ह म्हटलं. हे डॉक्युमेंट माझं या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे आणि याला मी डिलीट मारून टाकून मी दुसरं डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन करतोय, जे आहे कोटेशन. कोटेशनला मी या ठिकाणी स्कॅनरमध्ये टाकून स्कॅन केलेलं आहे. या फाईलला सुद्धा मी सेव्ह ॲज PDF मध्ये क्लिक करून त्याला नाव देतो कोटेशन. हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला 15 ते 500 KBच्या दरम्यान आपल्याला स्कॅन करायची आहे. त्याची साईज ही एक निश्चित ठेवायची आहे. तर या ठिकाणी मी हमीपत्र म्हणजे परिशिष्ट 7ला या ठिकाणी अपलोड करतोय. आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाले. 3 नंबरचा ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी दरपत्रक, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोटेशन असे म्हणतो. कोटेशनवरती क्लिक करून आपण याला ओपन करून घेतलं. हे सुद्धा डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेले आहे आणि शेवटी याला जतन म्हणून ओके करायचे. या ठिकाणी आपल्याला तिन्ही डॉक्युमेंट क्लिअर झाल्याच्या नंतर निरंकाचा ऑप्शन पाहायला मिळेल. धन्यवाद.